देव वसे चित्ती त्याची घडावे संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, तुका म्हणे जिने भले संत संगष्ठने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, विठ्ठल विठ्ठल पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे तांबरवाडी राजेवाडी तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 21 वर्षापासून
ही ज्ञानगंगा आपल्या गावामध्ये अव्याहतपणे वाहत आहे. आणि या ज्ञानगंगेमध्ये स्नान करून आपण सर्व श्रोते भाविक भक्त पवित्र होत आहात. कारण नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. भगवान म्हणतात ज्ञानासारखं खात्रीलायक साधन नाही. या संसार सागरातून तरुण जायचं असेल तर ज्ञानासारखं दुसरं साधन नाही. अशी ज्ञानगंगा आपल्या गावामध्ये 21 वर्षापासून सुरू आहे. अभिमान वाटतो. वारकरी संप्रदायात जी निष्ठा आहे ती या गावानं टिकवून ठेवलेली आहे. एखादं काम 21 वर्ष चालू ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. त्याचबरोबर या गावची परंपरा संत लालगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या प्रेरणेनं चालत असलेला हा सप्ताह. या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा आमचे सोनवणे महाराज, गणेश महाराज सोनवणे, अतिशय सुंदर आवाज, अगदी चालीमध्येच मला तर मंत्रमुग्ध करून टाकलं सर्व श्रोत्यांना. श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात. त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि उद्या सामूहिक विवाह सोहळा असं कार्यक्रमाचं आयोजन आहे. सुंदर भव्य दिव्य असा नामचिंतन सप्ताह आपल्या गावामध्ये चालत आहे. या सप्ताहामधील आजचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी मागणीपर अभंग निवडलेला आहे संत तुकोबराय यांचा. संत तुकोबराय या अभंगाद्वारे ज्याच्या देवात, ज्याच्या चित्तामध्ये देवाचं ध्यान आहे, सतत ज्याच्या चित्तामध्ये देवाचंच ध्यान आहे, अशा माणसांची, अशा हरिदासांची, अशा संतांची मला संगती घडावी असं देवापाशी मागणं मागतात. विठ्ठला भगवंताचं ज्ञान होणं, भगवंताला तत्वतः जाणणं हे एखाद्यालाच शक्य आहे. भगवान म्हणतात ना, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद ततिसिद्धये आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. भगवंताला तत्वतः जाणणारा हजारात एखादा. जसं तुकोबराय उदाहरण देतात की आंब्याला मोहर येतो, जेवढा मोहर येतो तेवढी फळं लागत नाहीत. अर्धा मोहर तर गळून जातो. काही मोहराला आंबे लागतात, त्यातलेही काही आंबे गळून जातात आणि मग शेवटी पक्व दशेला थोडे येतात आणि त्या आंब्याचा रस होईपर्यंत फारच थोडे टिकतात. तसंच परमार्थ साधनेमध्ये आहे. कश्चित देतती सिद्ध आहे म्हणजे हजारात एखादा. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. एखादाच माणूस परमार्थ साधनेत सिद्धीपर्यंत जातो, नाहीतर मध्ये फार डोंगर आहेत, भव नदी आड आहे, भवसागर आड आहे. या भवसागरातून तरुण जायचं असेल तर तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैयावेशित चेतसा. भगवंताकडे जावं लागेल, मग त्या आयलीच थडी सरले मायाजा. म्हणून भगवंताकडे जायचं असेल तर नामचिंतन सप्ताहामध्ये ही संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे. आणि 7 दिवस आपण या गावामधील सर्व श्रोते श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. शुकाचार्यांनी परीक्षितीला 7 दिवसात मोक्ष दिला. 7 दिवसा मुक्ती झाली तया श्रवणे परीक्षिती तरला भूपती. श्रवण या 9विधा भक्तीमधील श्रवण भक्तीनं मोक्ष मिळाला परीक्षितीला, आणि तेही 7 दिवसात. असे श्रीमद भागवत कथा गोड आहे. कारण शुकसनकादिकी उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसा साता. उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर. अशी पवित्र भागवत कथा आपण श्रवण करत आहात. कथा म्हणलं की कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरणरज वंदिता. किंवा दीनानी दुर्बळासी सुखरासी हरिकथा. सर्वांचा उद्धार करणारी हरिकथा आपण 7 दिवस श्रवण केली.
त्याबद्दल श्रोत्यांना धन्यवाद. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. आमचे महाराज व्यासपीठ प्रमुख आहेत. ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ 7 दिवस पारायण करणं हे पुण्याचं काम आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीतून जीवनाचं तत्वज्ञान माणसाला कळतं. म्हणून जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगरी, असं मला सांगायचं होतं. म्हणजे ज्ञानेश्वरीचा अर्थ, ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा, सर्वांना ज्ञान करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. विठ्ठल. त्यानंतर चर्चेमध्ये माझ्या असं ऐकण्यात आलं की उद्या सामूहिक विवाह सोहळा 1 रुपयाही न खर्च करता विवाह सोहळा पार पडणार आहे. असं फार क्वचित गावामध्ये पाहायला मिळतं. ही परंपरा आपल्या गावानं सुरू ठेवलेली आहे. स्तुत्य उपक्रम आहे. विठ्ठल. इतक्याशा परिहारानंतर आपल्या अभंगाकडे वळू. देव चित्तात राहावा असं प्रत्येकाला वाटतं, पण देव चित्तात राहत नाही. त्याचं कारण आहे, मन फार चंचल आहे. त्या चंचल मनाला आवरणंच कठीण आहे. आणि देव त्याच्यात वसवायचा आहे, आपल्याला बसवायचा आहे चित्तामध्ये देव. हे का कठीण आहे? अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला, देवा हे मन आहे ना तुझ्यात राहत नाही, वारंवार ह्याला मी प्रयत्न करतो, परंतु का राहत नाही? अर्जुन म्हणतो ना, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्कुरम. वाऱ्याची मूठ बांधता येईल, पण या मनाला आवरणं कठीण आहे देवा. आणि तू म्हणतोस मयेव मनादत्स्व मयी बुद्धिम निवेशया, माझ्यात मन लाव. कसं शक्य आहे देवा एवढं चंचल मन? त्यावेळेस देव म्हणतात, श्री भगवान वाच. काय म्हणतात देव की मन कसं लावायचं? अभ्यासेन तू कोणते वैराग्येन च गृह्यती. त्या मनाला अभ्यास करायला लाव, वैराग्य शिकव, मग ते मन भगवंतात विलीन होतं, भगवंतात चित्त लागतं. असं चित्त लावणं कठीण आहे. तुम्ही बघा ना, प्रत्येकाचं आपलं आपलं मन तपासून पहा. चित्तामध्ये किती वासना आहेत, किती इच्छा आहेत, किती आकांक्षा आहेत. हे चित्त किती गढूळ आहे, किती मलिन आहे. असं चित्त देव स्वीकारत नाही. जे शुद्ध आहे चित्त, अंतकरण ज्याचं शुद्ध आहे, पवित्र आहे, मग येऊनी गोपाळ. ज्याचं चित्त शुद्ध आहे तिथं देव राहतो. हे चित्त शुद्ध करण्यासाठी कसं करायचं? त्याचा उपाय संतांनी सांगितला की कोळसा असतो म्हणले, कोळसा उगळावा तितका काळाच. पण कोळशाचा रंग बदलायचा आहे तर कसा बदलायचा? कितीही साबणानं कोळसा धुतला तरी त्याचा रंग बदलत नाही. मग संतांनी सांगितलं, कोळसा जिथून आला तिथं टाकायचा, म्हणजे त्याचा रंग बदलतो. कोळसा अग्नीतून आला, अग्नीत टाकला की तो लाल होतो, काळ्याचा लाल झाला, म्हणजे त्याचा रंग बदलला. तसं मनाचा चित्ताचा रंग बदलायचा असेल तर ते चित्त भगवंताकडेच लावावं लागतं, दुसरा पर्याय नाही. मन जिथून आलं त्या देवात लावावं. आणि असं ज्यानं कुणं देवात मन लावलं त्याची संगती मला घडावी. अभंगाचं प्रथम देवा
आमची मृदंग वादकाची संगती चांगली जमलेली आहे. विठ्ठला सुंदर. तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. कुणाची संगती? ज्यांच्या चित्तात देव राहतो अशांची संगती मला दे. आता तुम्ही म्हणाल अशांची संगत तुकोबरायला कशासाठी हवी आहे? त्याचं कारण आहे, ज्यांच्या चित्तात देव राहतो ना त्यांच्या सोबत तुम्ही राहून पहा, तुमच्या जीवनात परिवर्तन होणार. कारण माणसाच्या जीवनात संगतीला महत्व आहे. तो कुणासोबत राहतो याच्यावरून तो ओळखला जातो. म्हणून इंग्रजीत एक म्हण आहे, अ मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स. म्हणजे त्याच्या मित्र मंडळीवरून तो माणूस कसा आहे हे थोडक्यात अंदाज लावता येतो. मग संगती तर करायची. मग सुसंगती आणि कुसंगती दोन संगती आहेत. कुसंगतीमध्ये माणसाचा तोटा आहे आणि सुसंगती घडली ना माणसाचा फायदा आहे. म्हणून देव ज्यांच्या चित्तात असतो त्यांची संगती तुकोबरायला पाहिजे. कुणाची संगती ते नको म्हणतात. धनवंताची संगती नको. आणखी ज्यांच्याकडे फार सोनं नाणं आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, त्यांची संगती मागत नाहीत तुकोबराय. कारण त्या प्रत्येकाच्या मागे काही ना काही लागलेलं आहे. ते त्यांना नको आहे. त्यांचं चित्त ते घेत नाही. तर उलट म्हणतात की देव ज्यांच्या चित्तात राहतो, म्हणजे ज्यांचं चित्त सतत देवाचं ध्यान करतं, त्यांच्यासोबत मला राहायचं. आता त्यांच्यासोबत राहिल्यावर असा काय फायदा होईल जे की कुसंगतीत राहिल्यावर होणार नाही. कुसंगतीचं सांगितलं म्हणजे तुम्हाला सुसंगतीचं लक्षात येईल. कुसंगतीत दुर्योधनासोबत गुणवान कर्ण राहिला. मित्र 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 म्हणून दुर्योधनासोबतच राहिला. भगवान श्रीकृष्णाने समजून सांगितलं, अरे अधर्माच्या बाजूनं जो दुर्योधन आहे त्याची संगती करू नको, तुझा विनाश होईल. पण तो कर्ण अशी उत्तर देतो देवाला की देवा मी त्याचं मीठ खाल्लंय, मला त्यानं मैत्री मला सांभाळायची आहे. देव म्हणतात अधर्माच्या बाजूनं असल्यानंतर मी माझ्या मामाला सुद्धा मारून टाकलं, कंसाला. अधर्माच्या बाजूनं जो जो असेल विनाशायच दुष्कृता, मी त्याचा नाश करतो. मग लक्षात ठेव, बघ तुला विचार करायला शेवटची संधी आहे. कर्ण म्हणतो नाही, मला मैत्री टिकवायची आहे. आणि तो दुर्योधनाच्या संगतीत राहिला. परिणाम अर्जुनाच्या हातानं मरावं लागलं युद्धामध्ये. स्वतःची शक्ती दुर्योधनासाठी वापरली कर्णानं, परिणाम जीवनाचा शेवट गोड नाही झाला. आणि अर्जुनानं स्वतःची शक्ती देवासाठी वापरली. पांडवानाम धनंजया, देवाचं सर्टिफिकेट मिळालं, तू माझी विभूती आहेस. हा फरक आहे सुसंगतीतला आणि कुसंगतीतला. प्रश्नीनाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजया. पांडवामध्ये धनंजय म्हणजे अर्जुन माझी विभूती आहे, तू माझा सखा आहेस असं देव म्हणतो अर्जुनाला. भक्तोशी मे सखा चेती, तू माझा सखा आहेस, आणखी काय पाहिजे? देवानं मला सखा म्हणावं एवढा अर्जुन भाग्यवान. देवानं विश्वरूप दर्शन दाखवावं एवढा अर्जुन देवाच्या संगतीत भाग्यवान. देवानं नाही तो लळा अर्जुनाचा पुरवावा. अर्जुनाची घोडी धुतली अनंते आणि संकटे बहुते निवारिले. आणि काय पाहिजे? अर्जुनाचे रथवारू वागवी सर्वेश्वरू. ज्ञानोबराय म्हणतात ना, देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. अर्जुनाचे रथी होय हातारथी, अर्जुनाचे रथी होय हातारथी, अर्जुनाचे रथी होय हातारथी, अर्जुनाचे रथी
रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाच्या रथावर देवानं सारथ्य पण करावं एवढी अर्जुनाला संगतीचा फायदा झाला. दुर्योधन आणि कर्णाला परिणामी मृत्यू ओढवला, म्हणजे त्यांचा शेवट गोड नाही झाला. म्हणून कुसंगतीत राहू नये असा मुद्दा होता. सुसंगतीत राहावं. एखादा साधू जरी असला, साधू जरी आणि कुसंगतीत गेला तर ढेकणाच्या संगे हिरा साधू ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जैसा. कुसंगतीत साधू जरी राहिला तरी त्याचं अधपतन होत असतं. म्हणून सुसंगती सदा घडो. नेहमी सुसंगतीत राहावं. ज्याच्या चित्तात देव असतो, जो देवाचं ध्यान करतो त्याच्या चित्तात राहिल्यावर हा फायदा होतो. म्हणून नेहमी माणसानं कुणाची संगत करावी हे ठरवावं. तुकोबराय अर्थी म्हणतात की हरिदासाची मला संगती घडावी, संतांची संगती घडावी. फायदा काय होतो? त्याचे अनेक फायदे आहेत. थोडक्यात सोहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने. नाथ महाराज हरिपाठात म्हणतात की सोहिता कारणे संगती साधू. स्वतःच हित ज्याला व्हावं वाटत असेल त्यांनी साधूची संगती करावी. कारण साधूचे संगती तरणोपाय, दुसरा उपायच नाही. साधूचे संगती तरणोपाय. म्हणून सोहिता कारणे संगती साधूची. फायदा पुढे सांगितला. भावे भक्ती हरीची भेटी तेने. एक दिवस हरीच भेटतो इतका फायदा आहे साधूची संगत करण्यामध्ये. कसा भेटेल हो हरी? आपल्या जगप्रसिद्ध उदाहरण आहे पुंडलिक रायाचं. काशीला तीर्थयात्रेला जात असताना वाटेमध्ये कुकुट मुनीचा आश्रम लागला. थोडा वेळ विश्रांती केली. 3 कुरूप स्त्रिया आल्या आणि कुकुट मुनीचं दर्शन घेतलं आणि आश्रम झाडून सुंदर होऊन गेल्या. येताना कुरूप होत्या, जाताना सुंदर झाल्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. त्यांनी सांगितलं आमचं पाप नाहीसं करायला आम्ही इथे येतो. कोण आहेत तुम्ही? आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहेत, 3 जणी.
सगळे लोक आमच्यात पाप धुतात. काय करतात? पाप धुण्यासाठी आपण गंगेकडे जातो. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम भावानुसारेण सदा नरानाम. भुक्ती मुक्तीदायक गंगा, तिच्यामध्ये येऊन लोक पाप धुतात. मग आमच्यामध्ये जमा झालेलं पाप आम्ही कुठं धुवायचं? आम्ही मलिन होतो ना. मग आम्ही काय करतो? आमचं पाप धुण्यासाठी साधूकडे येतो. त्रितेतया ठाया त्रितेतया ठाया त्रितेतया ठाया त्रितेतया ठाया पुणे प्रभावया पुणे प्रभावया पुनीत भावया पुनीत भावया पर्वकाल पाया पर्वकाल कशासाठी येतात? येती पुनीत भावया. आता गंगा यमुना सरस्वती तीर्थ आहेत, ते तीर्थ सुद्धा पवित्र होण्यासाठी कुकुट मुनीकडे येतात. म्हणून तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया. स्वतःला पवित्र होण्यासाठी, सगळं जग पवित्र होण्यासाठी तीर्थांकडे जातं आणि तीर्थ साधूकडे येतात. हे कसं उलट आहे बघा. म्हणून साधूच्या पायाजवळ सर्व तीर्थ आहेत. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. साधूजवळ सर्व तीर्थ आहेत. मग सर्व पुंडलिकरायानं विचारलं, तुम्ही असं येतात म्हणजे पाप धुवून सुंदर होतात, एवढं साधूचं महिमा आहे, एवढा संगतीचा परिणाम आहे. मग मीही त्या मुनींची भेट घेतो. आणि मग कुकुट मुनींची भेट झाल्यापासून जीवनाचा पालट झाला. भावे भक्तीची भक्ती हरीची भेटी तेने चालू आहे. हरीची भेट होईल साधूच्या संगतीनं. कुकुट मुनींनी सांगितलं, आई वडिलाची सेवा कर, तीर्थयात्रेपेक्षा तुझ्याकडंच देव तुला भेटायला येईल. तीर्थयात्रा करावी, पण आई वडिलांची सेवा आणि आपलं विहित कर्म स्वे स्वे कर्मण्य भीरत संसिद्धिम लभते नरा. असं स्वतःचं विहित कर्म योग्य पद्धतीनं केलंस ना तर तीच देवाची पूजा आहे. स्वकर्मला तमभ्यर्च सिद्धिम विंदती मानवहा. गीतेत भगवान म्हणतात स्वतःच्या कर्मानं देवाची पूजा करता येते. तू स्वतःचं कर्म चांगलं कर, आई वडिलांची सेवा कर, तुलाच देव भेटायला येईल. या वचनावर विश्वास ठेवला साधूच्या, कुकुट मुनींच्या. आणि परत घरी आल्यानंतर खरोखर पुंडलिकरायाला जगाचा परब्रह्म नायक पांडुरंग परमात्मा गोकुळीहून झाला येता. पुंडलिकाच्या भावा भावार्था गोकुळीहुनी झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे.
देव पुंडलिकासाठी विटेवर उभा राहिला, एवढं भक्तीचं सामर्थ्य आहे, एवढा साधूच्या संगतीचा महिमा आहे. भावे भक्ती हरीची भेटी तेने विठ्ठला दुसरा फायदा आहे, साधूच्या संगतीमध्ये संसाराची व्यथा दूर होते. आता इथं बसलेल्या सगळ्यांना संसाराची व्यथा आहे. पुढे काय, माझं कसं होईल, याची चिंता, त्याची चिंता, या प्रपंचामध्ये अनंत चिंता आहेत माणसाला. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे, खूप उपाध्या आहेत, खूप चिंता आहेत. मग हा संसार दुःखमूळ आहे, ठाऊकची आहे संसार दुःखाचा. मग या दुःखरूप संसारामध्ये आठवावे पाय विठोबाचे एवढंच सुख आहे, हे संतांनी सांगितलं. मला हे सांगायचं की संसाराची व्यथा संतांकडे आलं की दूर होते. या संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा, पुढता पुढती माता अखंडित ठेवू. म्हणजे संसाराची व्यथा दूर होते. कुठे? आता मंडपामध्ये, इथं ज्ञान मंडपात आल्यावर, म्हणजे सप्ताहामध्ये तुम्ही आलात तर थोड्या कालावधीसाठी तुमची संसाराची व्यथा दूर होईल. कायमस्वरूपी सुद्धा तुमचा संसार नष्ट होईल. कारण उरले खावयासी बैसला सकळ, ऐसा हा भुकाळू नंदाचा गोळ. निळोबराय म्हणतात की हा फार भुकाळू आहे, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ. इतका हा गोपाळ संसारच नष्ट करतो, संसारामध्ये चित्त राहू देत नाही. म्हणून संसाराची व्यथा दूर होते साधूच्या संगती. दुसरा फायदा, साधूच्या संगतीमध्ये माणूस आला की वाईट मार्गाला जात नाही. वाईट मार्ग कोणते आणि चांगले मार्ग कोणते, कर्म कोणतं, अकर्म कोणतं, हित कशात आहे, अहित कशात आहे, धर्म कोणता, अधर्म कोणता, कोण समजून सांगेल? संत समजून सांगतील ना. कारण मार्ग दावणी गेले आधी. तुम्हा आम्हाला काय माहित कशात धर्म आहे, कशात अधर्म आहे, हे करू का ते करू, अशी आपली अवस्था होते. अहो, गावाला जायचं तर ही साडी घालू का ती साडी घालू, एवढी अवस्था आहे आपली. संसारात सुद्धा द्विधा आहे. तर परमार्थात तर होणारच ना. कोणत्या मार्गाने गेल्यास कायमी उद्धार पावे ना, ही चिंताच आहे ना. ही चिंता संत दूर करत असतात. आयशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मग तेही संताच्या संगतीत आल्याशिवाय होत नाही. कोणती गोष्ट संत अगोदर सांगतात, म्हणजे स्वतः तसं आचरण करतात आणि समाजाला त्या मार्गाने अनुसरण करण्यास प्रवृत्त करतात. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना सयत प्रमाणम कुरुते आणि लोकस्तदनु वर्तते. लोक त्याच्या प्रमाणे वर्तन करतात. कुणाप्रमाणे? महाजनो येन गत सपंता. महाजन म्हणजे मोठे लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मग तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. विठ्ठला विठ्ठला. पुढचा फायदा, संतांच्या संगतीत, म्हणजे ज्यांच्या चित्तात देव राहतो त्यांच्या संगतीत राहिलं ना माणूस आपला आत्मस्वरूपाला ओळखू शकतो. अन्यथा ओळखत नाही माणूस. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. संतांच्या संगतीत राहिल्याशिवाय हा विचार करत नाही, अंतर्मुख होतच नाही ना माणूस. तुम्ही दिवस रात्र मोबाईल टीव्हीवर बसतात तर प्रवृत्ती मार्गाकडे चाललात ना, निवृत्ती मार्गाकडे थोडं चाललात. आणि प्रवृत्ती निवृत्तीचा दोन्हीचा मेळ बसवायचा आहे आपल्याला. हे संतांच्या संगतीशिवाय होत नाही. कोण समजून सांगणार आहे तुम्हाला? मज निरंतर जागविती. संतच जागवणार आहेत. संत जागवणार आहेत, कोण जागवणार दुसरं? म्हणून संतांच्या संगतीत हा फायदा आहे की मला निरंतर जागवतात. मी कोण आहे? कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमेतात इति परिभावय सर्वम सारम. हे मला कोण सांगेल? संतच सांगतात. संत म्हणतात साधूच्या संगतीत राहा, कधीतरी भगवद्गीता वाचा, विष्णू सहस्त्रनाम वाचा, गेयम गीता नाम सहस्त्रम, ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम, नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनाय च वित्तम, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सनिहिते मरणे, नाही नाही रक्षती डुक्रूय करणे. तुझं रक्षण होणार नाही बाबा. तू कोण आहेस, कुठून आलास, आई कोण, वडील कोण याचा विचार कर. तुला काय करायचंय जीवनात, तुझं अंतिम साध्य काय,
जीव शिवाला मिळाला पाहिजे, या जीवनात भक्ती झाली पाहिजे, नाहीतरी जन्म वाया जाईल, हे संत समजून सांगतात. म्हणजे कधीतरी गेयम गीता नाम सहस्त्रम, गीता वाच, विष्णू सहस्त्रनाम वाच, सज्जनाच्या संगतीत राहा, नेयम सज्जन संगे चित्तम, देयम दीन जनायच वित्तम, कधीतरी दीन लोकांना, दुर्बळ लोकांना दान कर. ह्या गोष्टी तप, दान, यज्ञ हे संतच समजून सांगू शकतात. म्हणून देव वशे चित्ती, त्याची घडावी संगती. विठ्ठल मग तुकोबरायला देवानं विचारलं, तुम्हाला ज्याच्या चित्तात देव असतो, राहतो, जे देवाचं ध्यान करतात, त्यांची संगती देतो, त्यांची संगती देतो, असं तुम्हाला आवडतंय का? पण तुकोबराय म्हणतात, देवा असं का विचारतोस? इतके मला आवडतात. कोण? हरिदास आणि ज्यांच्या चित्तात देव राहतो असे संत. इतके आवडतात. किती आवडतात? जीवापासून आवडतात. एकदा सोयऱ्या धायऱ्यांना भेटायला माझं मन करत नाही, पण त्यांना भेटावं, कारण ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. त्यांना भेटावं वाटतं. ए रामानविधी पाळना पुरते, देवाची ती भूते म्हणून या. बाकीच्यांना मी थोडासा मान देतो, पण मला ते आवडतात. मला संत भेटले की दसरा दिवाळी आल्यासारखं वाटतं. दसरा दिवाळी तोची आम्हाला सण. 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 दसरा दिवाळी
दिवाळी तोची आम्हा सण, सखे संतजन भेटतील किंवा सखे हरिजन भेटतील, आमोप जोडिल्या पुण्याच्या राशी, पारत्या सुखासी नाही आता. एवढं आम्हाला सुख वाटतं कुणात? साधूच्या संगतीमध्ये. म्हणून असं विचारू नको ऐसे आवडते मना, एवढं मनाला आवडते देवा पुरवावी वासना. आमची ही इच्छा तू पूर्ण कर देवा, नेहमी आम्हाला साधूची संगती दे, ज्यांच्या चित्तात देव राहतो त्यांचीच संगती दे, दुसरं आम्हाला आवडत नाही. ज्ञानोबरायला विचारलं तुम्हाला काय आवडतं? ज्ञानोबराय म्हणतात ते पिवशा परते गोड वाटत, पंढरी रायाचे भक्त भेटत. अमृताहून आम्हाला गोड वाटते म्हणले. हे पंढरी रायाचे भक्त भेटले ना, हे पिवशा परते गोड वाटत. किती गोड वाटते? जैसा अचेतनी प्राण प्रगटला, इतकं गोड वाटते. निर्धनासी धन लाभू झाला. निर्धन माणसाला जर अचानक लॉटरी लागली तर त्याला जेवढा आनंद होतो, किंवा एखादा मेलेला मुर्दा आहे त्याला अचानक त्याच्यात जीव यावा, पुन्हा जिवंत व्हावा, त्याला किती आनंद होईल, तितका आनंद आम्हाला साधूच्या संगतीत होतो. किंवा जैसी कुरंगिनी पाडसा मिनली, वत्स विघडली या धेनू भेटली, जैसी कुरंगिनी पाडसा मिनली. एवढे आम्हाला हरिभक्त भेटल्यास आनंद होतो. जसं हरवलेलं वासरू गायला सापडलं एवढा आनंद होतो. हे उदाहरणं दिले ज्ञानोबरायांनी. हे एवढा आम्हाला संत भेटल्यास अमृतापेक्षा जास्त आनंद होतो. म्हणून आम्हाला साधूची संगती तुकोबराय म्हणतात की ऐसे आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. आता तुकोबरायला देव म्हणतात एवढे आवडतात तुम्हाला हरिदास. तुकोबराय म्हणतात एवढे नाही, असं वाटतंय की त्यांची न माझी कधीच तुटी होऊ नये. हरिजना हरिदासासी भेटी न हो अंग संग तुटी. आता त्यांच्या आमच्यामध्ये ताटातूट होऊ नये, इतकी मला संतांची भेट आवडते. हरिदास भेटले की मला आनंद होतो. त्याचं कारण तुकोबराय म्हणतात हरीचे दास भेटले काय आणि हरी भेटला काय.
दोघांमध्ये काही भेद नाही, अभेद आहेत ना. हरी तैसे हरीचे दास, जसा हरी तसे हरीचे दास, दोघात काही भेद आहे का? मग हरिदास भेटले म्हणजेच देव भेटला, एवढा आनंद आहे. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होनी राहती उदास, बळकट कास भक्तीची. त्यांच्याकडे भक्तीची ढाल आहे, बळकट ढाल आहे भक्तीची. त्याच्यामुळं हरी भेटले काय म्हणजे देव भेटला काय आणि संत भेटले काय. कारण देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त आहेत संत. वास्तविक असे हरिदास मला भेटले म्हणजे देव भेटल्याचा आनंद होतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबरायचं म्हणणं कितपत खरं आहे बघा. आपल्याला असं का वाटत नाही मनाला? आपल्याही मनाला असं वाटलं पाहिजे, इतका आनंद झाला पाहिजे साधू भेट झाल्यानं. कारण फार भाग्यानं साधू भेट होते. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेटी करुणा केली. देवानं करुणा केली तरच साधूची भेट होते, नाही तर नाही होत. पवना घालवेल हा पायी चढवेल गगन, इतके अवघड आहे काय संत भेट. रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, पर्या साधूची भेटी न होईल गा. एवढं अवघड आहे साधूची भेट होणं. मग तशी भेट झाल्यानंतर किती आनंद व्हायला पाहिजे. त्या लक्षणातला साधू जर भेटला ना तर त्या साधूला शरण जावं आणि जीवनाचा उद्धार करून घ्यावा. विठ्ठला विठ्ठला म्हणून हरिदासाशी भेटी न हो अंग संग तुटी. आता मला इतकी भेट त्यांची आवडते की माझ्यापासून ते दूर कधीच जाऊ देऊ नको देवा, एवढी माझी इच्छा पूर्ण कर असं मागणं म्हणतात. अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मद दे दयाची संगती, मद दे दयाची संगती, दयाची संगती, मद दे दयाची संगती. मग मी कमलापते, मग मी कमलापते, मगरी कमलापती, मगरी कमलापती. पडोनी राहील ते ठाई, पडोनी राहील ते ठाई, पडोनी राहील ते ठाई, पडोनी राहील ते ठाई. राहील ते ठाई, पडोनी राहील ते ठाई, पडोनी राहील ते ठाई, पडोनी राहील ते ठाई. अखंड जया तुझी प्रीती, शब्द फार महत्वाचे. तुझी प्रीती ज्यांना आहे, अखंड जया तुझी प्रीती म्हणजे देववशेची. मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, तुझबा नानी कंटाळा, पडोने राहीन ते ठाई, उगाच संताची पायी. इतकी आवड हरिदासांचे, म्हणून हरिदासाची भेटी न हो अंग संग तुटी. विठ्ठला विठ्ठल 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 हरिदासाच्या भेटीमध्ये आणखी फायदे. हरिदासाची भेट झाली ना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते माणसाला. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ साधूच्या संगतीत आपल्याला साध्य होतात. आता धर्म, अर्थ, काम तुम्ही साध्यही कराल, पण मोक्ष मिळवायचा असेल तर मात्र प्रकर्षानं
साधूची भेट होणं आवश्यक आहे जीवनामध्ये, तरच मोक्ष मिळतो. मोक्षासाठी तुम्हाला साधूकडे जावं लागेल, समजून घ्यावं लागेल. कारण का, वेदांतातील महावाक्यांचा उपदेश साधू शिवाय कोणी करू शकत नाही. साधू सांगतात ना, तत्वमसी श्वेतकेतो. तत्वमसी या महावाक्याचा उपदेश साधूकडूनच ऐकावा लागतो आणि मग त्याला आत्मस्वरूप कळतं की तत्त्वम असी, तोच तू आहेस. म्हणजे अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ही अनुभूती म्हणजे अहम ब्रह्मास्मी, ही अनुभूती साधूकडूनच घ्यावी लागते. म्हणून हरिदासासी भेटी न हो अंग संग तुटी. विठ्ठला कारण संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज. पुढे काय, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. म्हणजे चारी पुरुषार्थाच्या भुजा वाढल्या. कशामुळे? संत भेटती आजी मज, संत भेट झाल्यावर. म्हणून हरिदासाची भेटी महत्वाची असते जीवनात. अशी जर भेट झाली तर ती कायमस्वरूपी टिकवली पाहिजे. म्हणून मज देता याची संगती, त्यांची संगती आपण जीवनामध्ये करणं हे इतकं महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल इतका वेळ संगती संगती सांगितली, संगतीचे उदाहरणं सांगितले, पण असे साधू कसे भेटतील? ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ज्यांचा अतर्क तर्कवे ना बोधू. शास्त्राला सुद्धा त्यांचा तर्क लागला नाही की असे साधू कसे भेटतील. तर संत सुद्धा म्हणतात देवाची कृपा झाली तरच भेटतील बाबा, आम्हाला सुद्धा सांगता येत नाही, आमच्या सुद्धा हातात नाही. कधी भेटतील, कोणत्या परिस्थितीत भेटतील सांगता येत नाही. तुकोबरायला विचारलं, तुकोबरायला मला तर स्वप्नात भेटले. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माझीच अशी अवस्था आहे म्हणले. तर असे संत भेटणं दुर्मिळ आहे. कालच मी धरणेकऱ्याचं उदाहरण सांगितलं ना, त्या धरणेकऱ्याला ज्ञानोबरायकडे गेला, म्हणला मला ब्रह्मज्ञान पाहिजे आणि संपत्ती पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले मी आता समाधी अवस्थेत आहे, आता तुम्ही तुकोबरायकडे जा. तुकोबरायकडे गेल्यावर तुकोबरायने त्याला 11 अभंग लिहिले, 11 अभंग लिहिले त्या धरणेकऱ्याला, याला तुला ब्रह्मज्ञान होईल. आणि त्यांच्याकडे होतं एक श्रीफळ, ते त्यांनी तुकोबरायला दिलं की या श्रीफळानं तू श्रीमंत होशील. आता त्याला वाटलं एवढे मोठे 11 अभंग वाचल्यानं माणूस ब्रह्मज्ञानी होईल का? इथं आम्ही गाथा पारायण करू करू कंबरडे मोडले आमचे. गाथा पारायण करू करू माणसं बेजार, पण तरी सुद्धा ब्रह्मज्ञान झालं नाही. कारण ब्रह्मज्ञान नो हे लेकुराच्या गोष्टी. ब्रह्मज्ञान काय सोपं आहे? चेने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदिनाचे, एवढा. म्हणून ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा तरी काही फुटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. जर असं ब्रह्मज्ञान कळू लागलं तर हे सोपं आहे का? याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमूप ग्रंथ केले. आणि कधी भेटल मग? तरीच तरावे तुका म्हणे. संतांजवळ गेल्याशिवाय ते कळत नाही. कधी? संतांजवळ गेल्याशिवाय. म्हणून ब्रह्मज्ञान सोपं नाही. पण त्यांनी तुकोबरायांनी 11 अभंग दिले. पण एखादा माणूस साधू भेटला तरी त्याला कळत नाही. तो म्हणाला याच्यावर माझा विश्वास नाही, निघून गेला, करंट्या कपाळाचा म्हणायचा. देवाचे उचित 11 अभंग, महाफळ त्याग करूनी गेला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून साधू संतांचा आदर करावा. का घडीजे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वयंवाचा. देवा संत वृंदा नमस्कारिजे. ज्ञानोबराय म्हणतात देवा संत वृंदा नमस्कारिजे, का घडीजे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वयंवाचा. निंदा करू नये साधूची. साधूची निंदा केलेली देवाला सहन होत नाही. तुम्हा आम्हाला नाही. साधू तरी सहन करतील कारण दयाळू असतात. आपुली ममता नाही देई. त्यांना सुख दुःख, तुमचा मान अपमान, स्तुती केली काय, निंदा केली ना काय, दोन्ही सारखं. तुल्य निंदा स्तुतीर्मोनी अशा अवस्थेत असतात ते. पण देवाला मात्र सहन होत नाही.
हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. गोविंदाला ते सहन होत नाही. रूपा योनिया धरी अवतार आणि भक्ता अभय कर खळा कष्ट. ज्यानं त्रास दिला त्याला देव कष्ट देतो. प्रसिद्ध उदाहरण आहे अंबर ऋषीचं, सांगतो. विठ्ठला अंबर ऋषी भगवत भक्त होते. एकादशी द्वादशीचं व्रत करायचे. एके दिवशी दुर्वास मुनी त्यांच्याकडे आले. भागवतात आपण कथा ऐकली असेल. दुर्वास मुनी आले. राजाची पारणं सोडण्याची वेळ होती द्वादशीची. आता अंबर ऋषी राजा भगवत भक्त असल्यामुळे मुनी आल्यानंतर या मुनीवर गंगेवर दुर्वास मुनींनी सांगितलं, मी गंगेवर जाऊन माझं अन्निक उरकून येतो आणि मग आल्यानंतर आपण पारणं सोडू. पण इकडं पारण्याचं मुहूर्त वेळ निघून जात होती. मग अंबर ऋषी राजानं आपल्या गुरुला विचारलं आणि सांगितलं की मी आता काय करावं, कारण पारण्याची वेळ गेली तरी मला पातक, आणि ऋषी आपले दुर्वास मुनी येण्याच्या अगोदर मी पारणं सोडलं तर त्यांचा राग जग प्रसिद्ध आहे. आता मात्र राजा कैचित सापडला. काय करावं, हे करावं का ते करावं. मग गुरुनी सांगितलं असं करा, दोन्ही करू नका. मी सांगतो, हातावर तीर्थ घ्या आणि तीर्थप्राशन करून पारणं सोडा. मधला मार्ग सांगितला. म्हणजे दुर्वास मुनीही तुमच्यावर रागात येणार नाहीत आणि तुमचं पारणं सोडण्याचं जे मुहूर्त आहे, वेळ आहे, ती टळणार नाही. दोन्ही साध्य झालं का नाही. पण दुर्वास मुनी आल्यानंतर बघितलं राजानं पारणं सोडलं. मी येण्याच्या अगोदर रागात आले आणि आपल्या जटेतून एक कृत्या काढली आणि ती राजाच्या अंगावर सोडली. आता ती कृत्या अंबर ऋषीला नष्ट करणार. साहत गोविंदा नाही त्याचे. आता माझ्या भक्ताला त्रास, हरिभक्ताला त्रास सहन झाला नाही देवाला. देवानं जे सुदर्शन चक्र होतं ते दुर्वासांच्या मागं लावलं. आता ते सुदर्शन चक्र अंबर ऋषीला त्रास दिल्यामुळं भक्त अभयकरण खळा कष्ट दिले अंबर ऋषीला. अंबर ऋषी मात्र घाबरायला लागले. आता ती कृत्या नष्ट झाली त्या चक्रामुळं आणि ते चक्र लागलं अंबर ऋषीच्या माग, आता हे दुर्वासांच्या माग. आज असं व्हायले काय समजना. दुर्वासांच्या माग लागलं. मग दुर्वास त्रिभुवनात फिरले. सगळ्यांना म्हणू लागले मला याच्यापासून वाचवा, मला याच्यापासून वाचवा. सगळे देव ऋषी मुनी म्हणले हे चक्र कुणाचं आहे, भगवंताचं आहे. आणि अंबर ऋषीसाठी सोडले. आमच्या त्या चक्राला रोखण्याची ताकद नाही. तुम्हाला राजाकडेच जावं लागेल. मग दुर्वास मुनी शेवटी शरण आले अंबर ऋषीला. आल्यानंतर मग राजानं त्या चक्राची स्तुती केली. भगवंतानं ते चक्र मागं घेतलं. शांत झालं ते चक्र. म्हणून भक्ता अभयकर खळा कष्ट. कशामुळं, साहत गोविंदा नाही त्याचे. अंबर ऋषीला 10 जन्माचा जो शाप होता तो सुद्धा देवानं स्वतःवर घेतला. एवढा देव दयाळू आहे, भक्तासाठी उभा आहे. अंबर ऋषीचे 10 जन्म देवानं सोसले. अंबर ऋषी कारणे जन्म धारी करे, अंबर ऋषी कारणे जन्म धारी करे, अंबर ऋषी कारणे जन्म धारी करे, अंबर ऋषी कारणे जन्म धारी करे. आ भक्ताच्या देवाने कष्ट दिला विठाले, कितीला सोडायचं. अंबर ऋषी कारणे जन्म धारी करे, अंबर ऋषी कारणे जन्म धारी करे. भक्ताच्या देवाने कष्ट दिला विठाले, अंबर ऋषी कारणे जन्म धारी करे, अंबर ऋषी कारणे जन्म धारी करे. भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले आणि अंबर ऋषी कारणे जन्म 10 घेतले. 10 जन्म देवानं दशावतार घेतले. इतका भगवंताचा देव अभिमानी आहे. म्हणून हरिजनाची कोणाही न घडावी निंदा. कुणाची निंदा करू नये. साधूचा आदर करावा. साधूच्या संगतीत ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. भगवत प्राप्ती करून घ्यावी. आत्मस्वरूप ओळखावं. 4 पुरुषार्थ साध्य करावेत. हे साधूच्या संगतीचा परिणाम आहे. आणि संसारातून तरुण जावं. जन्म मरण वार्ता खुंटवावी. कुठं, साधूच्या संगतीत, त्यांच्याच संगतीत. कारण का, मायबाप
माये बापे पिंड पाळीला माया, पण जन्म मरण जाया संत संग. संत संगतीशिवाय जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. म्हणून साधूची संगती, संतांची संगत करा आणि जन्म मरणाचाही फेरा चुकवा. त्याचबरोबर अदृश्य भगवंतावर प्रेम करायचे, लक्षात घ्या. मग हा भगवंत कसा आहे, सगुण निर्गुण त्याचं स्वरूप, आणि तो भगवंत मला कसा भेटेल याचं ज्ञान साधूकडून करावं लागतं. कारण का, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची, अदृश्य दर्शने संतांची, अदृश्य दर्शने संतांची. रविदीप हिरा दाविती देखणे, जे दृश्य आहे ते तुम्हाला ते दाखवतील, हे जगत दाखवतील, पण अदृश्य भगवंत, अदृश्य परमात्मा तुम्हाला संतच दाखवतील. म्हणून परमात्मा स्वरूपात आत्मस्वरूप विलीन करायचा असेल तर देववशे चित्ती त्याची घडावी संगती. मग असं ज्याचं जीवन आहे तेच जिनं भलं आहे, तेच जिनं खरोखर धन्य आहे. अभंगाचं शेवट, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने राम, तुका म्हणे जिने, जिने तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने देवा
तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. त्यांचं जिन धन्य असं जीवन मला दे, संत संगतीत मी राहावे, हरिदासाची भेटी व्हावी, ज्यांच्या चित्तात देव राहतो अशांच्या संगतीत राहावं, हे जिन माझं मला भलं वाटतं, सगळ्यात सुंदर जीवन वाटतं. संतांच्या संगतीत राहणं असंच जीवन मला लाभू दे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा त्याची देगा पांडुरंगा. विठोबा पळून या गेली झोप. आता झोप सर्वांची पळून गेली. होते पाप आडते, कारण आता सावध झालो, सगळेजण सावध झाले, वेळही संपलेला आहे. लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखे नाम सर्वांनी, मुखानं नाम आणि हातानं टाळी वाजवली. सर्वांना धन्यवाद देतो. गावकऱ्यांनी एवढ्या मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलं, मला इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल गावकऱ्यांचे सर्वप्रथम आभार. ज्यांनी आता सर्वांची नावं मला माहीत नाही, आता मला नाव पाठ झालं फक्त गणेश महाराज सोनवणे, आमचे हरिभक्त परायण गणेश महाराज सोनवणे. सुंदर आवाज, सुंदर साथ दिली. आमच्या परभणीवरून जिंतूर तालुक्यातून आलेले हरी महाराज, त्यांनी सुंदर साथ दिली. आणि मृदंग वादक एकदम सुंदर परमेश्वर महाराज. वा. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण माधव महाराज मुंडे, आमच्या गावचे भीष्म पितामह, पितृतुल्य व्यक्तिमत्व भजनामधले आमचे महादेव महाराज मुंडे माझ्यासोबत आले, त्यांनी सुंदर साथ दिली. इतरही भजनी मंडळी, आमचे विनेकरी, चोपदार, आम्ही ज्यांच्या घरी आज जेवलो त्यांनी स्वयंपाकही सुंदर केला. आमचे रमेश पाटील, आमचे गायकवाड भाऊ यांनी, म्हणजे मी सोनपेठला असताना त्यांनी मला सांगितलं की आपण एकदा आमच्या गावाला या. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. सर्वांचे आभार व्यक्त करतो. असाच कार्यक्रम सुंदर व्हावा, सर्वांनी सहकार्य करा. उद्याचा विवाह सोहळा आहे, उद्या तुकोबरायचं फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे सदेह वैकुंठ गमन, तुकोबरायचं वैकुंठ गमन झालेली तिथी आहे. त्या दिवशी प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, आणि मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संत तोषविले. असं तुकोबरायचं सदेह वैकुंठ गमन झालेलं आहे. आणि उद्या काल्याचं कीर्तनी हरिभक्त परायण गणेश महाराजांचं होणार आहे. सर्वांनी उद्याच्याही कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करा. असंच गावामध्ये परमार्थाचं वातावरण ठेवा, आणि अशीच आपल्यालाही देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, आपल्याला संगती घडावी. वारंवार देवाकडे मागूया, भगवंताकडे ही प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.